तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे 350 वर्षांची परंपरा असलेली बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणीची भविष्यवाणी 20 एप्रिलच्या पहाटे जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासळेल, शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भेंडवड या ठिकाणी गेल्या 350 पेक्षा अधिक वर्षांपासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला घटमांडणी केली जाते। शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके, त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात। याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थांचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं। हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आलं आहे। यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल, कारण 3रा आणि 4थ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। दुसऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहील। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात, कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून जे दुसरे फारसे काही एवढं हे नाही, पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही। संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील। जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही। परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल। युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सातत्यानं जे संपूर्ण वाकीदार म्हणून आरोप करतो, काय भूमिका? त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे, त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो। त्यांनी कितीही थोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे। यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे। हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाही आहे। शास्त्रीय आधार नाही म्हणतात, ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे। पण या सनातन धर्माच्या आज अनेक हिंदू आणि असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता। कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही। याच्यात ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे। तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी। आमचं मत आहे अंधश्रद्धा, आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत। आहेत अंधश्रद्धा बरेचशे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही। ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, लोकांना अंगा देते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे। कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा। शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील, आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये। आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोणी शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे। या घटमांडणीला कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नसला तरी देखील शेतकरी मोठ्या संख्येने या भाकितानुसार आपल्या पीक पेरणीचे नियोजन करत असतात आणि भाकीत ऐकण्यासाठी देखील उपस्थित राहून वर्षभराच्या शेती पिकांचे व कामाचे नियोजन करतात। 350 पेक्षा अधिक वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीला आणि भाकिताला सुरुवात केली होती। तीच परंपरा आजही त्यांच्या वंशजांकडून जोपासली जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता सुरेश मानकरसह संपादक राजीव वाढे, जळगाव। मी निलगाव येथील सुशिक्षित असून मी ग्रॅज्युएट आहे। 35 वर्षाचा माझा इथला अनुभव आहे। त्यानुसार मी इथल्या अनुभवावरून जे काही भाकीत वर्तवले जाते त्या दृष्टीने मी सोयाबीन तूर या पिकाचा उत्पादक आहे, त्याचं मी नियोजन करत असतो। या वर्षीचा जो पावसाळा हा सुरुवातीच्या महिन्यात कमी सांगितला आहे,
त्याच्यामुळे आमची जमीन भारी असल्यामुळे तिथे आम्ही जूनमध्ये पेरणीची घाई करणार नाही, पूर्ण ओल झाल्याशिवाय पेरणी करणार नाही. जुलैमध्ये सार्वत्रिक पाऊस सांगितल्यामुळे जुलैमध्ये आमच्याकडे पेरणी होण्याची शक्यता आहे. तसंच मागचा पाऊस अवकाळी पाऊसही जास्त सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आमचे जे पिकं येतात सोयाबीन, तीळ, ज्वारी, बाजरी या वेळेला जर पाऊस असला तर त्याचं नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. तुम्हाला किती दिवसापासूनचा हा कसा 35 अनुभव आहे? वर्षापासून रेग्युलर होतो मी. किती प्रमाणात त्याचे अंदाज काय ठरतात? एका वर्षीचा तुम्ही अनुभव सांगतो की त्या वर्षी उत्तरा नक्षत्रानंतर भरपूर पाऊस पडेल असं सांगितलेलं होतं. माझं त्यावेळी भरपूर सोयाबीन होतं. मी सोयाबीनच्या रांगा लावायच्या ऐवजी ते झाकण्याचा व्यवस्था केली आणि माझ्याच गावात 2-2 एकराचे 2 कास्तकार होते. त्यांचं सोयाबीन पहिल्या दिवशी थोडंसं पावसात भिजलं, दुसऱ्या दिवशी त्यांनी गंजी उघडली, त्याच्यावर इतका पाऊस झाला की त्या 2 एकरातलं सोयाबीन त्यांना 2-2 क्विंटलही हातात आलं नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असा दावा करतायत की याला कुठलाही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय आधार नाही. शास्त्रीय आधार नसला तरी आपण कास्तकार एकमेकांशी चर्चा करतो की कुठलं पीक घ्यायचं बा, कसं फायदेशीर राहील, कोणते खतं द्यायचे, ही अशी आपण चर्चा करतो. तसातला एक इथला अनुभव घ्यायला इथे कुठला काही पैशाचा व्यवहार नाही, कुठलं काही नाही. ज्याची श्रद्धा असली त्याने त्याचा विचार घ्यावा, 4 वर्ष इथे अनुभव घ्यावा आणि ते जे भाकीत वर्तवलं जाते त्याचा आपल्या शेतीत वापर करून निश्चितच फायदा होईल प्रत्येकाला. यावर्षी कसं भागीत वर्तन? यावर्षी असं वर्तवलं आहे की बा सुरुवातीच्या महिन्यात पाऊस कमी, म्हणजे पेरणीच्या वेळेला थोडंसं काळजी घ्यावं लागेल. नंतरच्या वेळेला पिकाच्या वेळेला जास्त पावसामुळे आपलं पिकाचं नियोजन करता येईल. मका हे पीक आहे की ते जास्त पाऊस असला तरी नासाडी होत नाही, त्याचं थोडंसं क्षेत्र वाढवलं पाहिजे. किंवा सोयाबीनच्या 2 वेगळ्या व्हेरायटी पेरल्या पाहिजे. कमी दिवसात येणारी थोडीशी आधी येऊन गेली तर तो बचाव होईल, किंवा आधी पाऊस होऊन गेला नंतरची लांब येणारी व्हेरायटी जास्त उत्पादन आलं तर ती फायद्याची राहील. आणि एक आतापासून प्लॅनिंग ठेवायचं की आपलं सोयाबीन जमा करून किंवा कुठलाही पिकाचा माल त्यावेळेला जर पावसाचं प्रमाण राहील तर तो आपण लवकरात लवकर जमा करून ताडपत्रीखाली झाकून किंवा त्याची मळणी तातडीनं करण्याची व्यवस्था करा बस. आणि जे आर्थिक बद्दल जे सांगितलेलं आहे, आता अर्थव्यवस्था ही 50% अजूनही कृषी प्रधान याच्यावर अवलंबून आहे, कृषी उत्पादनावर. आणि उत्पादनात घट आली म्हणजे त्याचा ताण येणारच आहे, आणि उत्पादनात घट आली म्हणजे कास्तकाराला त्याचा थोडासा झळ बसणारच आहे. त्यात ज्याचा बचाव होईल तो होईल.